ठीक आहे, सुरुवात करूया आपण. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन पहिला टॉपिक. तर पहिली बॅकग्राऊंड बघा. 1919 ला काही गोष्टींना 100 वर्ष कंप्लीट झाले. पहिली ट्रिटी ऑफ वर्सिलिस पॅरिसला झाली होती. दुसरी लीग ऑफ नेशन स्थापन झालं होतं. ILO ची स्थापना आणि पहिलं वर्ल्ड वॉर संपलं होतं. त्यानंतर युनायटेड नेशनचा इतिहास, AMT DYSP. पुढं त्याची स्थापना 1945, त्यावेळी 51 सदस्य होते. सध्या 193 आहेत आणि 193 देश कुठला आहे? साऊथ सुदान. हेडक्वार्टर न्यूयॉर्कला आहे आणि त्याच्या भाषा आहेत त्या इंग्लिश, रशियन, चायनीज, फ्रेंच ह्या 5 मेजर देश आहेत. त्यांच्या 4 भाषा आणि अरेबिक आणि स्पॅनिश. तर अरेबिक स्पॅनिश लक्षात ठेवायचंय. जनरल असेंब्ली नियमित अधिवेशन सप्टेंबरला आणि 2/3 बहुमतानं शांतता व सुरक्षा मुद्दे, निवडणुका, सदस्यत्व देणं, सस्पेंड करणं किंवा एक्सपल्शन. तर ह्या गोष्टी पण 2/3 बहुमतानं ते निर्णय घेतात. ठीक आहे. पुढं अर्थसंकल्पीय बाबी ह्या पण 2/3 बहुमतानं पारित केल्या जातात. सिंपल मेजॉरिटीनं बाकीचे मुद्दे. अध्यक्षांची निवड 1 वर्षासाठी असते, लक्षात असू द्या. जे अध्यक्ष आहेत त्यांची निवड 1 वर्षासाठी केली जाते. त्यानंतर 1+21 अशी रचना आहे. आमसभेतील अर्थसंकल्पीय बाबींच्या ठरावाच्या अतिरिक्त कोणतेही ठराव बंधनकारक नसतात. फक्त अर्थसंकल्पीय बाबीचे ठराव बंधनकारक, इतर कुठलीही गोष्ट बंधनकारक नाही. अंदाजपत्रकास मान्यता देणं, सिक्युरिटी काउन्सिल मधल्या अस्थायी सदस्यांची निवड करणं, इकोसॉक म्हणजे जे सदस्य असतात त्यांची निवड करणं 3 वर्षासाठी. आणि लक्षात असू द्या, इकोसॉक मध्ये असं परमनंट नॉन परमनंट असं काही नसतं. ठीक आहे, तिथं काही मेंबर असतात फक्त, त्यांची निवड पण जनरल असेंब्लीच करते. सुरक्षा परिषद शिफारसीनुसार महासचिवांची निवडणूक, महासचिवाची निवड 5 वर्षासाठी. त्याची शिफारस करते सिक्युरिटी काउन्सिल आणि नेमणूक करतं जनरल असेंब्ली. शांतता व सुरक्षाविषयी ठराव ते मांडू शकत नाहीत, कारण ते काम कोणाचं आहे? सिक्युरिटी काउन्सिलचं. पुढं सिक्युरिटी काउन्सिल 5 परमनंट, 10 अस्थायी. ठीक आहे, नॉन परमनंट. आणि कुठलाही ठरावाला 9/15 मान्यता मिळावी आणि 5 परमनंट मेंबरची आवश्यकता असणं गरजेचं. शांतता व सुरक्षा मुद्द्यावर युनायटेड नेशनचे बाकी घटक फक्त शिफारसी करतात, पण सिक्युरिटी काउन्सिल आपल्या शिफारसी सदस्य राष्ट्रांवरती बंधनकारक करू शकते. त्यामुळे सिक्युरिटी काउन्सिल मोठी महत्वाची बॉडी ठरते. नवीन सदस्यांच्या स्वीकृतीसाठी पण शिफारस करण्याचं काम, शिफारस नवीन सदस्याच्या स्वीकृतीसाठी सिक्युरिटी काउन्सिल करतं आणि ते ऍक्सेप्ट ते मग जनरल असेंब्ली त्यांची ती निवड केलेली आपल्याला आढळते. त्यांचं स्वतःचं सशस्त्र दल नाही, जरी चार्टरमध्ये तसा उल्लेख असला तरी. आजपर्यंत सगळ्यात जास्त वेटो पॉवर रशिया आणि सगळ्यात कमी चायना आणि फ्रान्स. निळे हेल्मेट हे सैनिकांचे युनायटेड नेशनचे प्रतिनिधित्व करतं. तर ते कुठलं कलरचं आहे? निळ्या कलरचं हेल्मेट. 1988 ला शांती सेनेला नोबेल मिळाला. त्यानंतर पुढं इकोसॉक हा ठीक आहे. शांती सेनेला शांततेचा नोबेल आहे. ठीक आहे, मग शांती सेनेला शांततेचा नोबेल मिळाला. इकोसॉक 54 मेंबर आहेत. परत त्याची निवड कोण करतं? युनायटेड नेशन जनरल असेंब्ली 2/3 बहुमतानं करतं. लक्षात असू द्या, तिथं परमनंट नॉन परमनंट असा काही फरक आपल्याला आढळत नाही. दरवर्षी 18 सदस्याची निवड 3 वर्षासाठी केली जाते. प्रमुख अधिवेशन जुलै महिन्यामध्ये, युनायटेड नेशन जनरल असेंब्ली सप्टेंबर आणि इकोसॉक जुलैमध्ये. पुनर्नियुक्ती सदस्यांची होऊ शकते. अध्यक्ष 1 वर्षासाठी. सर्व निर्णय साध्या बहुमताने. आणि एप्रिलमध्ये वर्ल्ड बँक, IMF आणि इकोसॉकची बैठक आपल्याला होत असलेली आढळते. नेक्स्ट पॉइंट, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हेगला आहे. 15 जजेस असतात, अध्यक्ष प्लस उपाध्यक्ष 3 वर्षासाठी. 15 जजेस हे 9 वर्षासाठी असतात आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे 3 वर्षासाठी असतात. त्यांची भाषा आहे ती इंग्रजी आणि फ्रेंच आहे, म्हणजे त्यांच्या सचिवालयाची भाषा. ठीक आहे, फर्स्ट FE लक्षात ठेवा तुम्ही, फ्रेंच आणि इंग्लिश. त्यांची निवडणूक जी आहे ती आमसभा आणि सुरक्षा परिषद सेपरेटली दोन्ही ठिकाणी स्पष्ट बहुमताने. ICJ निवडणूक, आमसभा, सुरक्षा परिषदेत सेपरेटली दोन्ही ठिकाणी आणि स्पष्ट बहुमताने. 1945 ला स्थापन झालं आणि त्याचे निर्णय बंधनकारक असतात
आणि भारताचे जे नागेंद्र सिंग होते ते अध्यक्ष राहिलेले आहेत. नेक्स्ट सचिवालय. सचिवालयाचे प्रमुख महासचिव असतात 5 वर्षासाठी. भाषा इंग्लिश आणि फ्रेंच, आणि त्यांची क्रोनॉलॉजी. पहिले होते ते लाई आणि एंडिंगचे 3. कोफी अन्नान 1997 ते 2006, बान की मून 2007 ते 17, आणि अँड्रू गुटर्स सध्या आहेत. तर हे पण तुम्हाला लक्षात असू द्या. आणि त्यांच्या काळामध्ये महत्वाच्या घडलेल्या घटना. आणि गुटर्सच्या अगोदर कोण होतं? बान की मून, आणि ते 10 वर्षासाठी ऑलमोस्ट राहिले होते. तर त्यांचा जर का आपल्याला ऑप्शन मध्ये नाही सापडलं तर आपण बान की मून लिहू शकतो. युनायटेड नेशनची 4 मुख्य कार्यालय: न्यूयॉर्क, जिनेवा, व्हिएन्ना आणि नैरोबी. नेक्स्ट पॉइंट 8वा, UNCHR किंवा UNHRC 1946 ला त्याला युनायटेड नेशन कमिशन फॉर ह्युमन राईट म्हटलं जायचं. 2006 ला नाव बदलून युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल, अगोदर कमिशन होतं ते आता काउन्सिल झालं. ठीक आहे. ती आंतरशासकीय संस्था आहे. अगोदर 53 सदस्य होते, आता 47 आहेत. ते 3 वर्षासाठी असतात. एखादा सदस्य मॅक्झिमम 2 टर्म साठी सदस्य असू शकतो. ठीक आहे. भारत आता सध्या 1 जानेवारी 2019 ते ह्या वर्षीच्या एंडिंग पर्यंत असणार आहे. त्यानंतर पुढे ह्युमन राईट काउन्सिल ही ऑफिस ऑफ हाय कमिशनर फॉर ह्युमन राईट बरोबर कार्य करते. नेक्स्ट अंगटाड 1964, 194, जिनिवा WTO चा भाग नाही, आणि ती इकोसॉकच्या अधीनस्थ काम करते. ठीक आहे. आणि त्याचा महत्वाचा रिपोर्ट द वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम MDG SDG 1965, 177, न्यूयॉर्क, इम्पॉवर्ड लाईव्स, रिझिलियंट नेशन, इकोसॉकच्या अधीनस्थ. तिचं कार्य काय? पृथ्वीच्या संरक्षण करतानाच गरिबीचं निर्मूलन करणं. नेक्स्ट ILO 1919, जिनेवा, प्रमोटिंग जॉब्स, प्रोटेक्टिंग पीपल 187 सदस्य. पहिली आंतरराष्ट्रीय कामगार परिषद 1919 ला वॉशिंग्टन इथं भरली होती, आणि 1944च्या फिलाडेल्फिया डिक्लेरेशन नुसार तिची उद्दिष्ट व तत्वे जाहीर करण्यात आली. 1946 युनायटेड नेशनची पहिली विशेषकृत संघटना होती, आणि 1969 ला 50व्या वर्षी तिला नोबेल मिळालं. त्रिपक्षीय संरचना असते, 2:1:1 गव्हर्नमेंट, ओनर आणि वर्कर. आंतरराष्ट्रीय बाल कामगार निर्मूलन कार्यक्रम 1991 चा आहे, आणि त्याचा अंमल करणारा भारत पहिला देश आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय बाल कामगार निर्मूलन कार्यक्रम 1991. युनिसेफ, युनायटेड नेशन भारतातील सगळ्यात मोठी संघटना. ठीक आहे. युनायटेड नेशनची भारतातली सर्वात मोठी संघटना म्हणून युनिसेफला ओळखलं जातं. ही फॅक्ट लक्षात असू द्या, 2013 ला विचारलेले. युनायटेड नेशनची भारतातील सगळ्यात मोठी संघटना युनिसेफ 1946, न्यूयॉर्क 190, परत इकोसॉकच्या अधीनस्थ. 1953 मध्ये नाव बदलून युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड असं म्हटलं गेलं. 1965 ला नोबल आहे, आणि तिचं दक्षिण आशिया क्षेत्रासाठी काठमांडू इथं प्रादेशिक कार्यालय असलेलं आपल्याला आढळतं. आणि दीपशिखा कार्यक्रम युनिसेफचा आहे. ठीक आहे. युनिसेफ एक्झिक्युटिव्ह बोर्ड 36 देश, 3 वर्षासाठी, आणि निवड इकोसॉक. ठीक आहे. इकोसॉक महत्वाचे असलेलं आपल्याला आढळते. ठीक आहे. नेक्स्ट बघा, युनेस्को 1945 चे आहे. पॅरिस 195 सदस्य. बिल्डिंग पीस इन द माइंड ऑफ मेन अँड वुमन. त्याचा अग्रक्रम 2 गोष्टी: आफ्रिका आणि लैंगिक समानता. कार्यक्षेत्रामध्ये शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक व मानवी शिक्षण, संस्कृती, संचार व माहिती, पण आरोग्य येत नाही. युरोपियन युनियन, राजकीय व आर्थिक संघ, एकमेव आर्थिक आणि राजकीय संघटना जिचा प्रवास आर्थिक कडून राजकीयकडे झाला, आणि सध्या ती आर्थिक संघ म्हणून, इनिशियली ती आर्थिक संघ म्हणून स्थापन झाली होती, सध्या ती राजकीय संघ म्हणून काम करते. 27 देश. 1958 ची युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी, 1993 ची मास्ट्रिक्ट ट्रीटी, युनायटेड इन डायव्हर्सिटी, हेडक्वार्टर ब्रुसेल्स, कोपेनहेगन क्रायटेरिया, एखाद्या देशाला सदस्य देण्यासाठी असलेल्या अटी, फ्री मार्केट इकॉनॉमी, आणि त्या अटी फ्री मार्केट इकॉनॉमी, स्टेबल डेमोक्रेसी, आणि रूल ऑफ लॉ. 2012 ला शांतता नोबल, 2009 ला लिस्बर्न करार, त्यातला आर्टिकल 50. युरोपियन संसद, लक्झेमबर्ग, ब्रुसेल्स आणि स्ट्रॉसबर्ग. काउन्सिल ऑफ द युरोपियन, प्रमुख निर्णय घेणारी संस्था, वर्षातून 4 सभा, आणि युरोपियन युनियनचं बजेट संमत करतं. ठीक आहे. नेक्स्ट युरोपियन कमिशन, एक्झिक्युटिव्ह आर्म आहे.
हेडक्वार्टर ब्रुसेल्स मध्ये. ठीक आहे. याच्या अगोदर जो बघितला ना पार्ट तो महत्वाचा. युरोपियन युनियन 27, 1998 युरोपियन इकॉनॉमिक कमिटी, 1993 मास्ट्रिक्ट ट्रीटी, कोपेनहेगन क्रायटेरिया आणि युरोपियन संसद 3 ठिकाणी. एवढं महत्वाचं. त्याच्या पुढचं एवढं काही महत्वाचं नाही. युरोपियन काउन्सिल सदस्य राष्ट्रांचे प्रमुख असतात. टू अपहेल्ड ह्युमन राईट. युरो करन्सी 19 सदस्य. सदस्य देश 1958 ला गर्लफ्रेंड अँड बिल, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड, बेल्जियम, इटली, लक्झेंबर्ग. हे संस्थापक देश. 2013 ला लेटेस्ट क्रोएशिया. क्षेत्रफळानुसार फ्रान्स मोठं, माल्टा छोटं. लोकसंख्येनुसार जर्मनी मोठं, माल्टा छोटं. ब्रेक्झिट 1973 ला युके ऍड झाला. 1 फेब्रुवारी 2020 ला तो बाहेर पडला. 73 ला ऍड, 2020 ला बाहेर. आणि युनायटेड नेशनचं रेफरेंडम हे जून 2016 ला झालेलं आपल्याला आढळतं. सेंजेन एरिया 1995 चा 22+4, जे 4 आहेत ते INSL, आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि लिचिस्टीन. ठीक आहे. 4 सदस्य हे युरोपियन युनियनचा भाग नाहीत. नेक्स्ट, युरोपियन युनियन कॉमन फॉरेन अँड सिक्युरिटी पॉलिसी. ठीक आहे. त्यांची कॉमन फॉरेन आणि सिक्युरिटी पॉलिसी आहे. युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राईट 1959 ला स्ट्रॉसबर्ग इथं आलं. ठीक आहे. युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राईट महत्वाचं आहे. युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राईट स्ट्रॉसबर्ग. 9 मेला युरोप डे असतो. आणि रॉबर्ट शुमन ह्या व्यक्तीच्या परराष्ट्र मंत्री होते ते फ्रान्सचे. त्यांच्या घोषणापत्रानुसार तो आपण जाहीर करतो. त्यानंतर इफ्टा, युरोपियन फ्री ट्रेड अग्रीमेंट. त्याच्यामध्ये पण INSL हे देश येत नाहीत. इफ्टा म्हणजेच तुमचं सेंजेन एरिया. ठीक आहे. युरोपियन फ्री ट्रेड एरिया. ठीक आहे. 22+4 मेंबर असतात सेंजेन एरियामध्ये. युरोपियन फ्री ट्रेड एरियामध्ये पण INSL येतात, जरी ते युरोपियन युनियनचा भाग नसले तरी. अपेक 21 सदस्य. स्थापनेवेळी 12 होते. संकल्पना ऑस्ट्रेलियाचे प्राईम मिनिस्टर बॉब हॉक 1989. पहिली बैठक कॅनबेरा ऑस्ट्रेलियाला झाली. हेडक्वार्टर सिंगापूरला. हेडक्वार्टर लक्षात असू द्या, सिंगापूरला आहे. उद्दिष्ट 1994 बोगोर इंडोनेशिया इथं उद्दिष्ट ठरवण्यात आली आणि त्याचा भर ओपन अँड फ्री ट्रेड आणि गुंतवणूक याच्यावरती होता. 2010 मध्ये विकसित राष्ट्रांनी काही उद्दिष्ट स्वीकारणं अपेक्षित होतं आणि 2020 पर्यंत विकसनशील राष्ट्रांनी स्वीकारणं अपेक्षित होतं. यांचे निर्णय बंधनकारक नसतात आणि 2011 ला भारत ऑब्झर्व्हर झाला. ठीक आहे. अपेक 21 1989 सिंगापूर बोगोर उद्दिष्ट निर्णय बंधनकारक नाहीत आणि भारत ऑब्झर्व्हर. ठीक आहे. नेक्स्ट, एशियन 8 ऑगस्ट 1967. 10 देश, 1 विजन, 1 आयडेंटिटी, 1 कम्युनिटी. जकार्ता. 5 संस्थापक देश, इम्पॉर्टंट ST. एशियन +3 चायना, जपान, साऊथ कोरिया. एशियन +6 चायना, इंडिया, जपान, साऊथ कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. बँकॉक डिक्लेरेशन स्थापनेसाठी. ईस्ट एशिया समिट भारत संस्थापक सदस्य होता. एशियन अँड भारत 1992 ला लुक ईस्ट पॉलिसी. 1992 भारत एशियनचा सेक्टोरल पार्टनर म्हटला आणि 2017 ला 25 वर्ष कंप्लीट झाले. परत एकदा एशियन 1967. 10 देश, 1 विजन, 1 आयडेंटिटी, 1 कम्युनिटी. जकार्ता, इम्पॉर्टंट ST. एशियन +3, एशियन +6, बँकॉक डिक्लेरेशन, ईस्ट एशिया समिट आणि एशियन अँड भारत. नेक्स्ट पॉइंट, एशियन त्यातला RCEP. एशियन +6 म्हणजे RCEP होतं. भारत बाहेर पडला. सध्या 15 देश. ठीक आहे. भारत भविष्यात सहभागी होऊ शकतो. 2012 पासून वाटाघाटी सुरू झाल्या. ठीक आहे. ओपेक 14 सप्टेंबर 1960. ओपेक 1960 बगदाद इथं स्थापना झाली. ठीक आहे. 1960 ला बगदाद इथं. हेडक्वार्टर आहे व्हिएन्नाला. पहिली 5 वर्ष होतं जिनिवाला. सध्या आहेत 13 सदस्य. संस्थापक देश किवीज किंवा विकीज, काही लक्षात ठेवा, किवीज. ठीक आहे. 1 जानेवारी 2019 ला कतार बाहेर पडलं. 1 जानेवारी 2020 ला इक्वेडोर बाहेर पडलं. आणि सदस्यत्व मिळण्यासाठी 304 लोकांचा पाठिंबा असणं आवश्यक असतं. ओपेक 1960 व्हिएन्ना. 1960 ला बगदाद इथं स्थापना. हेडक्वार्टर आहे व्हिएन्नाला. इनिशियली पहिली 5 वर्ष हेडक्वार्टर होतं जिनेवाला. सध्या 13 देश. संस्थापक देश किवीज, कुवेत, इराण, इराक, व्हेनेझुएला आणि सौदी अरेबिया. ठीक आहे. 1 जानेवारी 2019 ला
कतार बाहेर पडलं आणि लेटेस्ट इक्वेडॉर बाहेर पडलेलं आपल्याला आढळतं. ठीक आहे. आणि सदस्यत्व मिळण्यासाठी 304 लोकांचा पाठिंबा. ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी 1963 आदिस अबाबा आफ्रिकन एकता संघटना म्हणून स्थापन. 2002 ला डर्बन बैठक, तिथं आफ्रिकन युनियनची स्थापना, म्हणजे 2002 ला आफ्रिकन युनियनची स्थापना झालेली आपल्याला आढळते. सदस्य 55. घोषवाक्य युनायटेड अँड स्ट्रॉंग आफ्रिका. अजेंडा 2063 द आफ्रिका वी वॉन्ट. आफ्रिकेला जगाचे पॉवर हाऊस मांडण्यासाठी अजेंडा 2063. ठीक आहे. परत एकदा रिवाइज करतो. 1963 ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी, 2002 आफ्रिकन युनियन आणि अजेंडा 2063. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या. नेक्स्ट सार्क 8 डिसेंबर 1985. महासचिव सचिवालय असतं, सचिवालय आहे काठमांडूला 1987 पासून. 85 ला स्थापना आणि सचिवालय 1987 पासून काठमांडूला. महासचिव असतात, त्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा आणि तो कमी जास्त झालेला आपल्याला आढळतो. सदस्य स्थापनेवेळी 7, सध्या आहेत अफगाणिस्तान. आणि सदस्य देश एमबीबीएस पेन किंवा एमबीबीएस अपनी. तर एमबीबीएस पेन लक्षात ठेवा, ज्याला पेन होतो तो त्याला एमबीबीएस डॉक्टर नीट करतो. एमबीबीएस पेन. संकल्पना जिया उर रहमान. ऑब्झर्व्हर युरोपियन युनियन आणि बाकीचे देश पण आहेत, पण ऑब्झर्व्हर युरोपियन युनियन एवढं जरी माहित असलं तरी क्वेश्चन सुटून जाईल. आणि ऑब्झर्व्हर साठी रशिया आणि तुर्कीनं ऍप्लिकेशन केलेलं आहे. सार्क संधीनुसार बैठक दरवर्षी होणं अपेक्षित आहे. अशी पहिली बैठक ढाक्याला झाली होती. साऊथ एशियन युनिव्हर्सिटी न्यू दिल्लीला आहे. 5 प्रादेशिक केंद्र आहेत. ठीक आहे. त्यातलं सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्र नवी दिल्लीला असलेलं आपल्याला आढळतं. सार्क सॅटेलाइट, त्याच्यामध्ये पाकिस्तान नाही, त्यालाच जीसॅट 9 असं पण म्हटलं जातं. आणि 5 मे 2017 तो आपण सोडला होता. ठीक आहे. परत एकदा सार्क 1985, 1987 ला हेडक्वार्टर काठमांडूला. इनिशियली 7 देश, नंतर अफगाणिस्तान ऍड झाला. एमबीबीएस पेन. संकल्पना जिया उर रहमान. ऑब्झर्व्हर युरोपियन युनियन. ऑब्झर्व्हर साठी ऍप्लिकेशन केलंय रशिया आणि तुर्कीनं. सार्क संधीनुसार दरवर्षी बैठक होणं अपेक्षित. पहिली बैठक ढाक्याला झाली. साऊथ एशियन युनिव्हर्सिटी 2010 नवी दिल्ली इथं आहे. 5 प्रादेशिक केंद्र, त्यातलं सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्र नवी दिल्लीला आहे. सार्क सॅटेलाइट म्हणजेच जीसॅट 9 5 मे 2017. पाकिस्तान त्याच्यात नाही. दक्षिण आशिया सॅटेलाइट प्रकल्प असं त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट पॉइंट साप्ता. ठीक आहे. साप्ता 1993, अंमल 1995, 2006 ला रद्द. आणि साफ्था 2004 ला सादर, 2006 ला अंमल, 2009 ला भारतानं मंजुरी आणि सर्व सार्क सदस्य सहभागी. म्हणजे साऊथ एशियन प्रिफरेन्शियल ट्रेड अग्रीमेंट 93 ला आलं, 95 ला रद्द, 95 ला अंमल झाला आणि 2006 ला रद्द झालं. साऊथ एशियन फ्री ट्रेड अग्रीमेंट 2004 ला आलं, 6 ला अंमल, 2009 ला भारतानं मंजुरी आणि सर्व सार्क सदस्य त्याच्यामध्ये सहभागी असलेला आपल्याला आढळतात. त्यानंतर नाम. ठीक आहे. नेक्स्ट नाम. नॉन अलाइनमेंट मुवमेंट 1955 बाडुंग परिषद भरली. तिथं नेहरू, टिटो, नासेर, नक्रुमा, सुकार्नो हे लोक जमले. 1954 ला पंचशील तत्व आलं नेहरू आणि लायचं. ठीक आहे. 1956 ला डिक्लेरेशन ऑफ ब्रिजोनी, नाम संघटना स्थापनेविषयी घोषणापत्र, म्हणजे कुठलं डिक्लेरेशन ऑफ ब्रिजोनी. नॉन अलाइनमेंट शब्द कृष्ण मेनन यांनी दिला. 1961 ला स्थापना झाली बेलग्रेड इथं आणि तिथं पहिली नाम परिषद भरली. सदस्य देश सध्या 120 आहेत. हेडक्वार्टर न्यूयॉर्क. स्वतःची घटना तसेच स्वतःचे सचिवालय नाही. महासचिव पहिले होते ते टिटो. त्यांची शिखर परिषदेत दर 3 वर्षांनी भरते. 18वी झाली 2019 ला. ठीक आहे. आता म्हणजे आता पुढची 2022 ला होईल. आणि तुमच्यामध्ये मला कोणीतरी सांगितलं होतं, मला माहित नाही, की नरेंद्र मोदी याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी अटेंड केली होती, पण मला त्याच्याबद्दल कन्फर्म नाही. मी एकदा चेक करा तुम्ही. ठीक आहे. 18वी झाली अझरबैजानला. नेक्स्ट आहे कॉमनवेल्थ ऑफ नेशन. कुठल्याही प्रकारचं निर्बंध ती लादत नाही, कारण हे स्वखुशीनं ऍक्सेप्ट केलेलं आहे लोकांनी. 53 सदस्य देश आहेत. 1949 ला स्थापना झाली लंडन घोषणेनुसार. हेडक्वार्टर आहे लंडनला. कॉमनवेल्थ ऑफ नेशन, कॉमनवेल्थ म्हटलं की परत युरोपकडे जायचं. हेडक्वार्टर लंडन. फर्स्ट इंडिपेंडंट कंट्री विथ इन द ब्रिटिश एम्पायर, तर अशी कुठली होती तर कॅनडा होती, ज्यांना कॉमनवेल्थ ऑफ नेशन स्वीकारलं होतं. म्हणजे पहिली इंडिपेंडंट असून पण त्यांनी कॉमनवेल्थचं सदस्यत्व घेतलं होतं. कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स लक्षात असू द्या कॅनडा. कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स ही टर्म दिली लॉर्ड रॉसबरी
ठीक आहे. लॉर्ड रॉसबरी 1926चं बाल्फोर घोषणापत्र. डोमिनियनची व्याख्या गरज नाही, पण न्यू कॉमनवेल्थ हा शब्द दिला लॉर्ड डेव्हिस. आपण लक्षात फक्त लॉर्ड रॉसबरीच ठेवायचा. ठीक आहे. प्रमुख लंडन घोषणापत्रानुसार राणी इलिझाबेथ प्रमुख असेल आणि ती मेल्यानंतर तिचा वारसदार प्रमुख नसल. ठीक आहे. 1971ला सिंगापूर डिक्लेरेशन, त्याच्यामध्ये उद्दिष्ट दिली. नंतर लुसाका डिक्लेरेशन, लिंग आधारित भेदभाव करण्याला विरोध. असो रॉक डिक्लेरेशन, लोकशाही विकासास प्रोत्साहन देणे. कॉमनवेल्थ सेक्रेटरिएट 1965ला लंडन इथं. प्रमुख असतात महासचिव 4 वर्षासाठी, एकदाच पुनर्नियुक्ती होऊ शकते. चोगम 2 वर्षासाठी भरते. 2002ला झिम्बाब्वेचं निलंबन करण्यात आलं आणि 2016ला मालदीव बाहेर पडलं. कॉमनवेल्थ ऑफ गेम्स 4 वर्षांनी भरतात. 2018च्या गोल्ड कोस्टला झालत्या आणि पुढच्या आता नेक्स्ट इयरला बर्मिंगहॅमला होणार आहेत. राष्ट्रकुल दिवस मार्च महिन्यातला दुसरा सोमवार आणि 2019-20 ची त्याची थीम तुम्ही स्वतः बाहेर काढून ठेवणं अपेक्षित आहे. परत एकदा रिवाइज करू. कॉमनवेल्थ ऑफ नेशन निर्बंध लादत नाही. 53 सदस्य. 1949 लंडन घोषणेनुसार स्थापन. कॅनडा पहिली इंडिपेंडेंट कंट्री. लॉर्ड रॉसबरी कॉमनवेल्थ ऑफ नेशन टर्म दिली. लंडन घोषणेपत्रानुसार राणी इलिझाबेथ प्रमुख असेल. सिंगापूर डिक्लेरेशन उद्दिष्टासाठी. लुसका डिक्लेरेशन लिंग आधारित भेदभाव करण्याला विरोध करण्यासाठी. असो रॉक डिक्लेरेशन लोकशाही विकासास प्रोत्साहन देण्यासाठी. आणि त्याचे प्रमुख महासचिव असतात ते निवड त्यांची 4 वर्षासाठी केली जाते. चोगम 2 वर्षासाठी. 2002ला झिम्बाब्वेचं निलंबन झालं. 2016ला मालदीव बाहेर पडलं. कॉमनवेल्थ ऑफ गेम्स 4 वर्षाला. 18च्या गोल्ड कोस्ट, 22च्या बर्मिंगहॅम. राष्ट्रकुल दिवस दुसरा सोमवार मार्च महिन्यातला. नेक्स्ट टॉपिक नाफ्ता. US, कॅनडा, मेक्सिको 1994 आणि 2020ला USMCA असं त्याचं नाव केलेलं आपल्याला आढळतं. ब्रिक्स इनिशियली ब्रिक होतं. 2010ला साऊथ आफ्रिका समावेश झाला. ठीक आहे. 2010 पासून दरवर्षी शिखर परिषद भरते. 2014ला नॅशनल डेव्हलपमेंट बँक आली शांघायला आणि त्याचं पहिलं प्रादेशिक कार्यालय तयार करण्यात आलं जोहान्सबर्गला. कंटिंजन्सी रिझर्व्ह अरेंजमेंट बॅलन्स ऑफ पेमेंटच्या क्रायसिससाठी. आणि त्यांच्या परिषदा ज्या होतात त्या त्यांच्या ब्रिक्स ह्या शब्दाच्या क्रोनॉलॉजीनुसारच झालेलं आपल्याला आढळतात. त्यानंतर काही प्रिव्हियस क्वेश्चन बघितले होते. युकोसॉकचे कार्य कंप्लीट वाक्य पाहिजे. ग्लोबल हेल्थ क्रायसिस टास्क फोर्स हा 2016चा होता आणि त्यावेळी बान की मून महासचिव असलेला आपल्याला आढळतं. ICC 2002 रोम. प्रादेशिक संघटना काय आहेत आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन काय आहेत आपण बघितलं होतं. 1949 आशियाई परिषदेत नवी दिल्ली इथं भरलं आणि त्याला इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याबद्दल तिथं बोललं गेलं. संधीपासून अलिप्त राहण्याचे धोरण म्हणजेच अलिप्तता असं श्वार्झबर्गर नावाचा एक व्यक्ती बोलला होता. तर आपला इथं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन संपतो. नेक्स्ट टॉपिक UDHR. ओपन करून घ्या UDHR. स्पीड ओके आहे का? स्लो करायचं का अजून वाढवायचं? तर ते कॉमनवेल्थ ऑफ नॅशनचे कॉमनवेल्थ झाले त्याचे 54 कंट्रीज झाले. ते एकदा चेक करून घ्या. 53 आहे. आता 54 मालदीव ऍड झालाय सर. त्यांच्या वेबसाईट वर दिलंय. मी स्क्रीनशॉट काढली टाकली. ओके. मालदीव बाहेर. मग ठीक आहे, ते करेक्ट करून घ्या. 54 हो. म्हणताय का तुम्ही? हो चालेल पंकज. मग तसं आपण तसा स्क्रीनशॉट टाका आणि सगळेजण करेक्शन करून घ्या. ठीक आहे ना असं रिव्हिजन? का स्लो करायचं का वाढवायचं? Yes. नाही ठीक आहे सर. ओके. हा ठीक. ओके सर. ठीक. नेक्स्ट बघा. UDHR फर्स्ट जनरेशन राईट, सेकंड जनरेशन राईट आणि थर्ड जनरेशन राईट. फर्स्ट जनरेशन मध्ये पॉलिटिकल अँड ह्युमन राईट येतात, नागरी हक्क आणि राजकीय हक्क. सेकंड जनरेशन मध्ये आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क. ठीक आहे. जे फर्स्ट जनरेशन राईट असतात ते नकारात्मक असतात. सेकंड जनरेशन असतात ते सकारात्मक असतात. ठीक आहे. आणि जे सेकंड जनरेशन राईट आहे ते फ्रीडम फ्रॉम वॉन्ट याच्यावरती आधारलेले दिसतात. आणि थर्ड जनरेशन राईट मध्ये सामूहिक हक्क येतात, म्हणजे अनऑफिशियल असतात. आपल्यासाठी पहिले आणि सेकंड जनरेशन महत्वाचं. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन. फर्स्ट जनरेशन मध्ये नागरी हक्क, राजकीय हक्क.
सेकंड जनरेशन मध्ये आर्थिक सामाजिक सांस्कृतिक हक्क आणि थर्ड जनरेशन मध्ये सामूहिक हक्क. ठीक आहे. 16 डिसेंबर 1966 दोन महत्वाचे करार, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन द सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट आणि इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन इकॉनॉमिकल सोशल अँड कल्चरल राईट. ठीक आहे. पुढं UDHR सर्व सदस्य देशांना संबंधून आहेत, पण ते सदस्य देशांवरती बंधनकारक नाहीत. डिक्लेरेशन प्रिन्सिपल रूल्स बंधनकारक नाहीत. करार, कायदे, प्रोटोकॉल हे बंधनकारक असतात, कारण ते सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेले असतात. इंटरनॅशनल बिल ऑफ राईट मध्ये इंटरनॅशनल बिल ऑफ ह्युमन राईट मध्ये 3 गोष्टी होत्या. UDHR 1948 आणि 1966 चे मगाचे 2 कायदे. 10 डिसेंबर 1948 पॅरिसमध्ये युनायटेड नेशन थर्ड सेशन ऑफ युनायटेड नेशन पॅरिसमध्ये झालं आणि तिथं ह्या गोष्टी 58 देशापैकी 48 गोष्टी लोकांनी ऍक्सेप्ट केल्या आणि त्याला आपण पॅरिस तत्व म्हणतो बघा. तर याच्यावरती क्वेश्चन पण आलाय, पॅरिस तत्व, आणि त्याला अनुसरून आपण ते ह्युमन राईटचे जे काही गोष्टी आहेत ते ऍक्सेप्ट केला आणि त्याला अनुसरूनच आपण नॅशनल ह्युमन राईट कमिशनचा जो ऍक्ट आहे ना, त्या पॅरिस तत्वांना अनुसरूनच आपण ऍक्सेप्ट केलेला आढळतो आणि 2019 ला तो क्वेश्चन पण आलाय, लक्षात असू द्या. आणि हा सदस्य देशांवरती बंधनकारक नाही. 1 ते 30 पहिलं बघा, जन्म झाला, स्वतंत्र झालो. 2 व्यक्ती जवळ आले, भेदभाव सुरू झाला. 3 मध्ये 3 गोष्टी. 4 मध्ये तुम्ही गुलामगिरी. 5 मध्ये 5 पांडवांनी छळ केला. 6 ते लोक पण माणसं आहेत. 7 आपलं 14. 8 आपलं 32. 9 आपलं 22. 10 10 आउट ऑफ 10 जस्टिस पाहिजे. 11 निरपराध. 12 वाजता प्रायव्हसी. 13 तेरे साथ में देश छोड के जाऊंगा, म्हणजे 13 देश सोडून जायचं आणि परत माघारी यायचं. 14 दिवसासाठी असायलम दिलं. 15 म्हणजे आपलं 5. 16 वर्ष धोक्याचं विवाह. 17 मालमत्ता. 18 वर्ष झालं त्यावेळी तर कमीत कमी विचार स्वातंत्र्य असावं. 19 म्हणजे आपलं 19. 20 म्हणजे 19 मधलं दुसरं, आपल्या 19 मधलं दुसरं. 21व्या वर्षी तुम्ही कलेक्टर होणं अपेक्षित आहे किंवा तुम्ही परीक्षा देऊ शकता. 22 सामाजिक सुरक्षितता. ठीक आहे. 23 तास काम करायचं, 24 तास झोपायचं. चांगले झोप झाली की 25 नुसार तुम्हाला चांगलं आरोग्य लाभल. चांगलं आरोग्य असलं की तुम्ही 26 नुसार शाळेत जाताल. 27व्या वर्षी तुम्ही पुण्याचं सांस्कृतिक दर्शन घेऊ शकता. ठीक आहे. 28व्या वर्षी कमीत कमी 28व्या वर्षी तर तुम्ही UPSC क्लिअर होऊन इंटरनॅशनल इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये जायला पाहिजे. म्हणजे 28 काय सांगतं, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा प्रत्येकास हक्क. 29 मर्यादा आहेत काही, आणि 30 आतापर्यंत मी जेवढं काय सांगितलं त्यात काहीच चुकीचं नाही, म्हणजे 30 काय चुकीचा अर्थ लावू नका. पाठ झालं? अजून एकदा रिपीट करू? काय समजलं का? वरतून गेलं डोक्याच्या? नाही सर, पाठ झालं. पाठ पाठ झालं ना? ठीक आहे, sir. पुढे जाऊ. ठीक आहे, अजून एकदा सांगा ना. ठीक आहे. रिपीट करता येईल का? येस अजून एकदा सांगतो, पण तुमचं पाठ व्हायला पाहिजे होतं इतक्या वेळात, बरं का. ज्यांनी अभ्यास केला का त्यांचं पाठ झालं, ज्यांनी अभ्यास केला नाही ते रिपीट करा म्हणतात. करतो रिपीट त्यांच्यासाठी. 1 जन्म झाला, स्वतंत्र झाले. 2 लोक जवळ आले, भेदभाव सुरू झाला. 3 मध्ये 3 गोष्टी सांगितल्यात. 4 नुसार गुलामगिरी. 5 पांडवांनी छळ केला. 6 ते पण माणसं आहेत. 7 आपलं 14. 8 आपलं 32. 9 आपलं 22. 10 10 आउट ऑफ 10 जस्टिस मिळावा. 11 निरपराध. 12 प्रायव्हसी. 13 तेरे साथ निकल जाऊंगा, म्हणजे देश सोडून जाऊ शकता. 14 दिवसांचा आश्रय दिला. 15 आपलं 5. 16 वर्ष धोक्याचं विवाह. 17 मालमत्ता. 18 विचाराचं स्वातंत्र्य 18व्या वर्षी तरी यावं. 19 म्हणजेच आपलं 19. 20 म्हणजे आपल्या 19 मधला दुसरा पॉइंट. 21व्या वर्षी तुम्ही शासकीय नोकरीत जावं, शासकीय सेवेत भाग घ्या. 22 सामाजिक सुरक्षितता. 23 तास काम करायचं, 24 तास झोपायचं. चांगलं झोप खाल्ली की चांगलं आरोग्य मिळेल. 25 मध्ये आरोग्य मिळेल. 26 मध्ये चांगलं आरोग्य असलं की तुम्ही शाळेत शिकायला जाल. 27व्या वर्षीपर्यंत पुण्याचं सांस्कृतिक दर्शन तुम्ही घेऊ शकता, पण त्याच्यानंतर तुम्ही UPSC क्लिअर होऊन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा प्रत्येकाला हक्क मिळावा म्हणून तुम्ही इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये सिलेक्ट होणं अपेक्षित आहे. 29 काही मर्यादेच्या अधीन राहून तुम्ही तुमचे
कामं करणं किंवा तुमच्या ड्युटीज दिलेल्या आहेत. आणि 30 आतापर्यंत मी जे काही सांगितलं त्यात काहीच चुकीचं नव्हतं. आणि 30 सांगतं चुकीचा अर्थ लावू नका. ठीक आहे, क्लिअर झालं? जर कुणाला काय कळलं नसेल तर UDHR ची इन डिटेल एकदा ऐकून घ्या. ही रिव्हिजन लेक्चर आहे, हे काय इन डिटेल सांगायला नाही आलो मी. सगळं इन डिटेल ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके ना? जाऊ का पुढं? ठीक आहे. Yes, sir. ओके, त्यातलं पहिलं बघा, सर्व व्यक्तींसाठी पहिली 2 कलम आहेत, 1 आणि 2. नागरी व राजकीय अधिकार 3 ते 21 मध्ये नागरी व राजकीय अधिकार आहेत. 22 ते 26 आर्थिक सामाजिक सांस्कृतिक अधिकार आहेत. आणि 29-30 मध्ये कर्तव्य व मर्यादा दिलेले आहेत. तर तुम्हाला दुसरं आणि तिसरं पाठ करायचंय. नागरी व राजकीय अधिकार 3 ते 21, नागरी व राजकीय अधिकार 3 ते 21, आर्थिक सामाजिक सांस्कृतिक अधिकार 22 ते 27, म्हणजे 3 ते 21 आणि 22 ते 27. तर ह्या 2 गोष्टी लक्षात असू द्या. नागरी व राजकीय अधिकार 3 ते 21 आणि आर्थिक सामाजिक सांस्कृतिक अधिकार 22 ते 27. नेक्स्ट, 1979 महिलांविरोधी भेदभाव निर्मूलन समिती, 1989 बाल हक्क समिती, 79 साठी महिलांसाठी, 1989 ला बालकांसाठी. सिडॉ 1983. ठीक आहे. बाल हक्कावरील करार 1989, पर्सन विथ डिझॅबिलिटी म्हणलं की 2006. आणि संविधानातील प्रतिबिंब प्रिएम्बल, फंडामेंटल राईट, DPSP आणि फंडामेंटल ड्युटी पण ऍड करून घ्या तिथं. ठीक आहे. नेक्स्ट, 1993 व्हिएन्ना वर्ल्ड कॉन्फरन्स, त्याच्यानुसार व्हिएन्ना जाहीरनामा आला. आणि लोकशाही विकास, मानवाधिकार प्रतिष्ठा आणि मूलभूत स्वातंत्र्य यामधील ते दुवा आहे असं म्हटलं गेलं. व्हिएन्ना वर्ल्ड कॉन्फरन्स आणि मग सांगितलेली पॅरिस कन्व्हेन्शनला धरून आपण नॅशनल ह्युमन राईट कमिशनची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट, नॅशनल ह्युमन राईट कमिशन 12 ऑक्टोबर 1993. 1+5+7 जे 1 असतात, जे अध्यक्ष असतात ते सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश असतात, माजी न्यायाधीश. ठीक आहे. 5 असतात, ते कोण असतात ते बघून घ्या. 370 2006 ला दुरुस्ती झाली, 2019 ला परत दुरुस्ती. पहिले रंगनाथ मिश्रा आणि सध्या आहेत ते दत्तू. राज्य मानवाधिकार आयोग 1+2, अध्यक्ष माजी चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट, सदस्य 7 वर्षाचा अनुभव जिल्हा न्यायाधीश म्हणून आणि ह्युमन राईट मधलं ज्ञान, पहिले अरविंद सावंत आणि सध्या आहेत ते MA सईद. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, इनइक्वालिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स. त्यातले 2010 ला जे आले ते ISDI आणि GII. तर 2019 ला आयोगाने क्वेश्चन विचारला, ISDI आणि GII खालीलपैकी कुठले 2010 ला आले होते? तर ज्याच्यामध्ये 2 I आहेत ते 2010 ला आलेले आहेत. ठीक आहे. ज्याच्यामध्ये 2 I आहेत ते 2010 ला आलेले आहेत आणि आयोगाने क्वेश्चन विचारला आहे 2019 ला. ISDI आणि GII हे दोन्ही 2010 ला आले. PUCL 1976 ला JP नारायणच्या पुढाकारानं, अध्यक्ष होते तारकुंडे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 1995 ला आला आणि त्याची थीम लिंगभेदाशी रिलेटेड होती. टाडा 1985, 95 ला रद्द झाला आणि त्याचं पुढचं वर्जन आलं ते पोटा 2002 ला. टाडा 85 ला आला, 95 ला रद्द झाला, त्याचं पुढचं रूप म्हणजे कुठलं? पोटा 2002चं. भ्रष्टाचाराची समस्या ही सीमा समस्येपेक्षा गंभीर आहे असं कृपलानी म्हटले. ठीक आहे. दुसरा टॉपिक संपला. नेक्स्ट टॉपिक, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019. 8 प्रकरण, 107 कलम. अंमल सुरू झाला 20 जुलै 2020 ला आणि त्याला असेंट भेटलाय 8 ऑगस्ट 2019 ला. एक लक्षात असू द्या, हा रेट्रोस्पेक्टिव्हली लागू करण्यात आलाय. म्हणजे प्रेसिडेंटनी 8 ऑगस्ट 2019 ला सही केली, पण तो लागू झाला अगोदरपासून. तर तो रेट्रोस्पेक्टिव्हली लागू झाला, एवढं तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा, प्रकरण 1 प्रिलिमिनरी, प्रकरण 2 कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल, प्रकरण 3 सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी, प्रकरण 4 ग्राहक तक्रार निवारण आयोग, प्रकरण 5 मेडिएशन, प्रकरण 7 गुन्हे व दंड, प्रकरण 8 संकीर्ण. तर टोटल 8 प्रकरण आहे ती आणि 107 कलम आहे ती. तर पहिलं बघा, प्रकरण पहिल्यात काय सांगतोय, हा कायदा एक्सटेंड टू होल इंडिया एक्सेप्ट जम्मू अँड काश्मीर. तर ओरिजिनल ऍक्ट ज्यावेळेस आला त्यावेळेस त्यात सांगितले की तो जम्मू काश्मीरला लागू नसेल, पण सध्या तो त्यांनी लागू केलेला आपल्याला आढळतो. व्याख्या 2.4 म्हणजे काय? 2.4 सांगतं की सेक्शन 10 नुसार
2.4 सांगतं सेक्शन 10 नुसार तुम्ही सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीची स्थापना करावी. तर आपल्या सिलेबसमध्ये सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी आहे, हे पाठ पाहिजे. 2.4 सेक्शन 10 सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी. ठीक आहे. 2.4 सेक्शन 10 CCPA. 2.9 6 हक्क म्हणजे कन्झ्युमर राईट्स कुठले? हरिपा, राईट टू हर्ड, राईट टू ऍक्सेस, राईट टू रिड्रेसल, राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू प्रोटेक्शन, राईट टू बी अफोर्डेबिलिटी. ठीक आहे. 2.4 सेक्शन 10 CCPA. 2.9 6 अधिकार. ठीक आहे. 2.15 डिस्ट्रिक्ट कमिशन 28(1) नुसार. 2.16 ई कॉमर्स. 2.25 मेडिएशन. 2.26 मेडिएटर सेक्शन 75 नुसार. 2.29 53(1) नुसार नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन. 2.31 पर्सन. 2.42 सर्व्हिसेस. 42 मध्ये सर्व्हिसेस आहेत आणि मोफत सेवा आणि वैयक्तिक सेवा सर्व्हिसेस नसतात. 2.44 स्टेट कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन. 2.47 अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. ठीक आहे. तर एवढ्या डेफिनेशन तोंडपाठ पाहिजे. परत एकदा 2.4 सेक्शन 10 CCPA. 2.9 6 राईट्स. 2.15 डिस्ट्रिक्ट कमिशन. 2.16 ई कॉमर्स. 2.25 मेडिएशन. 2.26 मेडिएटर. 2.29 53(1) नुसार नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन. 2.31 पर्सन. 2.42 सर्व्हिसेस. 2.44 स्टेट कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन आणि 2.47 अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. परत एकदा 2.4 CCPA सेक्शन 10. 2.9 6 राईट. 2.15 2.29 आणि 2.44. 2.15 2.29 आणि 2.44. 2.15 डिस्ट्रिक्ट कमिशन. 2.29 नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन आणि 2.44 स्टेट कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन. 2.15 2.29 2.44 15 29 44. लक्षात ठेवायचं. 29 प्लस 15 किती होतं? 29 प्लस 15 किती होतं? 44 होतं का? राहिलं का लक्षात? 2.15 2.29 2.44 डिस्ट्रिक्ट कमिशन, नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन आणि स्टेट कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन. 2.15 15 प्लस 29 44. परफेक्ट. 9.5 4 2.1 3 1 4. अचानक ट्रिक आठवली, आता लक्षात ठेवा. 2.16 ई कॉमर्स. 2.25 मेडिएशन. 2.26 मेडिएटर. 2.31 पर्सन. 2.42 सर्व्हिसेस. 2.47 अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. म्हणजे टोटल 1 2 3 4 5 11 डेफिनेशन पाठ करायचे. त्यातल्या 2.4 लक्षात राहिली. सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी पाठच पाहिजे. 2.9 मध्ये 6 हक्क आहेत. मग तुम्ही 3 2 6 3 9 2.9 6 राईट. 2.15 2.29 2.44 ओके. 2.16 ई कॉमर्स. 2.25 मेडिएशन. 2.26 25 26 लक्षात राहते. 26 मेडिएटर सेक्शन 75 नुसार. 31 पर्सन. 42 सर्व्हिसेस. 42 सर्व्हिसेस पाहिजे मला आणि 47 अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. ठीक आहे. नेक्स्ट. परफेक्ट झालं. रिप्लाय द्या काहीतरी. येस सर. ओके. पुढं मला वाटतं एक जणाला समजतंय, बाकीचे फक्त किंवा एक जणाने फक्त अभ्यास केलेला आहे. ओके ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. प्रकरण 2 कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल. त्यातले 3 सेक्शन महत्वाचे. सेक्शन 3 सेक्शन 6 सेक्शन 8. 3 मध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद. 6 मध्ये राज्य ग्राहक संरक्षण परिषद आणि 8 मध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद. 3 6 8 लक्षात ठेवा. तुम्हाला ऑप्शन मध्ये असे पर्याय असतील ना, तुम्हाला एक 3 तो विचारेल की केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद कशानुसार असते आणि तो ऑप्शन देईल 3 15 26 आणि 48. तर तुम्हाला लगेच जाणवतं ते 3 पहिल्या 5 मध्येच कुठतर आहे. राज्य आहे ते 6 मध्ये आणि ते जे तिसरं आहे ते 8 मध्ये. पाठ करायची गरज नाही, तुम्हाला ते बाय डिफॉल्ट लक्षात राहील. आता केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषदेत मिनिस्टर कन्झ्युमर अफेअर्स, खाली राज्य ग्राहक कामकाज विभाग मंत्री आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असलेले आपल्याला आढळतात. जी पहिली केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद आहे, वर्षातनं एक बैठक आणि त्याची उद्दिष्ट कलम 5 मध्ये. खाली राज्यवाली बैठका 2
उद्दिष्ट कलम 7 आणि कलम सेक्शन 8 वाली बैठका 2 आणि उद्दिष्ट कलम 9 मध्ये, म्हणजे 3, 6, 8 याच्यामध्ये परिषदा आहेत. 5, 7, 9 ह्या परिषदांची उद्दिष्ट दिलेली आहेत. आणि वर्षातून एक बैठक नॅशनल लेवलला घ्यायची आणि जिल्हा लेवलला आणि राज्य लेवलला 2 बैठका घेणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाची सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी सेक्शन 10 डेफिनेशन कुठं दिले? उदयराज, डेफिनेशन कुठे दिले सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीची? अनिल कुमार शेळके 2-4 मध्ये. 2-4 मध्ये दिले. ठीक आहे. 2-4 मध्ये सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी आणि सेक्शन काय आहे त्याचं? 10. सेक्शन 10. ठीक. हा. सेक्शन 75 कशासाठी? मीडिएटर. ठीक आहे, मीडिएटर साठी. ठीक आहे. 247 काय सांगतं? न बघता सांगा. फेअर ट्रेड प्रॅक्टिस. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. ओके. सेक्शन 10 सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी, हेडक्वार्टर न्यू दिल्लीला असेल. सेक्शन 11 मध्ये त्याची रचना दिले 1+35. 1+35 आपल्याला पाठ पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, कालावधी 3 वर्ष. अध्यक्ष माहिती आहे आपल्याला. आणि चुकीच्या जाहिरातीबद्दल जो निर्माता किंवा अनुमोदक आहे त्याला 10 लाख दंड आहे आणि जो अशा गोष्टींना समर्थन देतो त्याला 50 लाख रुपये. ठीक आहे. लक्षात असू द्या, चुकीच्या गोष्टीला समर्थन द्यायचं नाही का, जास्त दंड आहे म्हणून. नेक्स्ट, 24 नुसार केंद्रीय प्राधिकरणाविरोधात अपील 30 दिवसामध्ये राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे वार्षिक अहवाल केंद्र शासनाला दिला जातो. ठीक आहे. जे सिलेबस मध्ये गोष्टी मेन्शन आहेत त्याचेच सेक्शन पाठ करायचे, बाकीच्यावरती फक्त क्रोनॉलॉजी लक्षात असं म्हणून मी लिहिलेले आहेत. प्रकरण 4 ग्राहक तक्रार निवारण आयोग. 28 नुसार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग असेल 1+2. ठीक आहे. अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश जो व्यक्ती होऊ शकतो तो 3 वर्षासाठी सदस्यांची अपॉइंटमेंट केली जाईल. सदस्य मिनिमम 35 वर्ष वय असणं अपेक्षित आहे आणि तो पदवीधारक असावा. किमान एक महिला. नियुक्ती राज्य सरकार. जिल्हा लेवल आणि राज्य लेवल दोन्हीची नियुक्ती राज्य सरकार, नॅशनल लेवलला केंद्र सरकार. 4 वर्ष 65 वर्ष. पुनर्निर्मुख होऊ शकते. 1 कोटी पर्यंतचे खटले ग्राहक तक्रार निवारण आयोगात येतात. 35 इलेक्ट्रॉनिक तक्रार पण तुम्ही दाखल करू शकता. कुठलीही कारवाई करण्यासाठी अध्यक्ष प्लस किमान एक सदस्य असावा आणि आलेली तक्रार दाखल करायची का नाही हे त्यांनी 21 दिवसात ठरवावं. प्रयोगशाळा 45 दिवसात आपला अहवाल सादर करेल. ठीक आहे. तक्रार निपटारा 3 महिन्यात व्हावा, मॅक्झिमम 5 महिने. तोटा अनेक ग्राहकांना होत असेल तर 25% रक्कम भरणं अपेक्षित आहे. 41 मध्ये अपील आहे आपल्यासाठी. 41, 51 आणि 67 हे 3 सेक्शन खूप महत्वाचे आहेत. 41, 51 आणि 67. 41 काय सांगतं? 45 दिवसाकडे राज्य आयोगाकडे जावा. 51 सांगतं 30 दिवसात राष्ट्रीय आयोगाकडे जावा आणि 67 सांगतं 30 दिवसामध्ये सुप्रीम कोर्टकडे जावा. 41, 51, 67. तर हे काय तुम्हाला लक्षात आलं असेल ते जिल्ह्याच्या विरुद्ध अपील राज्याच्या विरोधात नॅशनल लेवलच्या विरोधात सुप्रीम कोर्ट. 41, 51, 67. ठीक आहे. 42 मध्ये राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग आहे 1+4. जे जॉब हायकोर्ट होण्यासाठी पात्र, किमान एक महिला, 4 किंवा 65 वय आणि पुनर्निर्मुख होऊ शकते आणि 1 कोटी ते 10 कोटी पर्यंतचे खटले राज्य आयोगाकडे. जिल्हा, राज्य, नॅशनल लेवल. राज्य अप टू 1 कोटी, डिस्ट्रिक्ट लेवल अप टू 1 कोटी, राज्य 1 ते 10 कोटी आणि नॅशनल लेवल 10 कोटीपेक्षा जास्त. ठीक आहे. 51 परत अपील बघितलंय आपण. 41, 51, 67. ठीक आहे. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग 1+4 आणि 10 कोटीपेक्षा जास्त. परत 41, 51, 67 बघितलंय. लिमिटेशन पिरियड 2 वर्षाचा आहे. दिलेल्या आदेशाचा उल्लंघन केलं तर शिक्षा काय आहे? 1 महिने ते 3 वर्ष किंवा 25,000 ते 1 लाख किंवा दोन्ही. परत 73 मध्ये अपील करू शकता. हे 72 मध्ये जी तुम्हाला शिक्षा दिली त्याच्या विरुद्ध तुम्ही अपील, जी झालेली शिक्षा आहे त्याच्या विरुद्ध अपील करू शकता 30 दिवसामध्ये. परत एकदा 41,
51, 67 आणि 73 ह्या 4 कलमामध्ये अपील हा शब्द आपल्याला आढळतो आणि आपल्या सिलेबसमध्ये सगळ्यात एंडिंगचा शब्द अपील आहे. त्यामुळे अपील आपण तोंडपाठ करायचं. 41, 51, 67 आणि 73. फक्त 41 मध्ये 45 दिवस म्हटले, बाकी सगळीकडे 30 दिवस आहे. ठीक आहे, परफेक्ट, पाठ झालंय. त्यानंतर मेडिएशन, कंझ्युमर मेडिएशन सेल राज्य लेवल, राज्य सरकार राज्यात आणि जिल्ह्यात, केंद्र सरकार केंद्र लेवलला. 75 मध्ये मध्यस्थ पॅनल मध्ये सदस्य असतील ते 5 वर्षासाठी अपॉइंट केले जातील. ठीक आहे. चॅप्टर 6 आहे प्रोडक्ट लायबिलिटी, गरजेचा नाही. चॅप्टर 7 महत्वाचा, गुन्हे व दंड. केंद्रीय प्राधिकरणाने जर आदेश दिला आणि तो जर तुम्ही पाळला नाही तर 6 महिने किंवा 20 लाख किंवा दोन्ही. परत एकदा, शिक्षा आपल्या सिलेबस मध्ये मेन्शन नाही, त्यामुळे ती परीक्षेला येण्याचे चान्सेस कमी आहेत. ठीक आहे, पण तरी आलं तर आपल्याला माहित असावं म्हणून मी नोट्स मध्ये लिहिलंय. पण आपल्याला माहित काय असावं, अपील माहित असावं. 41, 51, 67 आणि 73. इनिशियली 45 दिवस, बाकी तिन्ही ठिकाणी 30 दिवस. ठीक आहे. गुन्हे व दंड, वेगवेगळ्या शिक्षा दिलेल्या आहेत. परत तिथं कन्फ्युज होऊ शकतं, पण एंडिंगच्या 2 शिक्षा महत्वाच्या आहेत. भेसळयुक्त वस्तू किंवा उत्तेजित वस्तू ह्या वस्तूमुळे जर ग्राहकाचा मृत्यू झाला तर मॅक्झिमम शिक्षा काय आहे तिथं, आजन्म कारावास. तर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 मध्ये मॅक्झिमम शिक्षा काय आहे, तर ती मॅक्झिमम शिक्षा आहे आजन्म कारावास. ठीक आहे, रिगरस पनिशमेंट म्हटलं जातं. ठीक आहे, आजन्म कारावास. आणि एंडिंगला संकीर्ण कलम 107 सांगतं की कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 आम्ही रद्द केला. त्यानंतर सिलेबस मध्ये ग्राहक कल्याण निधी आहे, 1992 चा आहे. सेंट्रल एक्साइज अँड सॉल्ट ऍक्ट 1944 अंतर्गत हा आपण स्थापन केला आणि याद्वारे राज्य सरकार प्लस एनजीओ यांना आर्थिक सहाय्य आपण करतो. ठीक आहे. परत जिल्हा आयोग 1 कोटीपर्यंत, राज्य 1 कोटी ते 10 कोटी, राष्ट्रीय आयोग 10 कोटीपेक्षा जास्त. जिल्हा आयोग 45 दिवस, राज्य आयोग 30 दिवस, राष्ट्रीय आयोग 30 दिवस. आणि कोर्ट फी 0, 2500 आणि 7500. तर त्या एकदा क्वेश्चन आला होता म्हणून ते मेन्शन केलंय मी. ठीक आहे. परत एकदा ओव्हरऑल मी रिवाइज करतो पूर्ण ऍक्ट. 8 प्रकरण, मला काहीच नाही, मी डोळे झाकले, नोटबुक बंद केलं, मला काय आठवतंय, 8 प्रकरण आहेत, 107 कलम आहेत. त्यानंतर महत्वाच्या काय डेफिनेशन आहेत, त्यात 2-4 महत्वाचं ते सांगतं की सेक्शन 10 नुसार सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी असावं. ठीक आहे. 2.9 मध्ये 6 राईट दिलेत. त्यानंतर आपण बघितलं 2.15, 2.29 आणि 2.44. 2.42 मध्ये सर्व्हिसेस आहेत, 2.26 मध्ये मीडिएटर दिलाय, 2.47 सांगतं अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. त्यानंतर 3.6.8 मध्ये 3 परिषद आहेत. ठीक आहे. सेंट्रल कंझ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी सेक्शन 10 मध्ये डेफिनेशन 2.4 मध्ये आणि हेडक्वार्टर न्यू दिल्लीला असेल. आणि चुकीच्या जाहिरातीसाठी जर ती जाहिरात त्या निर्मात्याने केली 10 लाख रुपये आणि त्याला तुम्ही प्रोत्साहन दिले तर तुम्हाला 50 लाख रुपये दंड. त्यानंतर ग्राहक तक्रार निवारण आयोग जिल्हा लेवल 1 कोटीपर्यंत, राज्य 1 कोटी ते 10 कोटी आणि नॅशनल लेवलला 10 कोटीपेक्षा जास्त. अपील 41, 51, 67 आणि 73 या 4 ठिकाणी अपील आहेत. त्यानंतर सेक्शन 75 नुसार मीडिएशन किंवा मीडिएटर येतो. ठीक आहे. आणि मॅक्झिमम शिक्षा ही आजन्म कारावास ही असलेला आपल्याला आढळते. याच्यापेक्षा जास्त गोष्टी लक्षात ठेवू नका. जरी क्वेश्चन त्याच्या पलीकडे गेला तर तो शक्यतो कुणालाच येणार नाही, कारण दिस मच डाटा इज मोर दॅन सफिशियंट. ओके, कंटिन्यू करायचं का ब्रेक पाहिजे, कारण खूप जास्त बंबार्डिंग होत असेल तर ब्रेक घेऊ, मी कंटिन्यू करू शकतो. कंटिन्यू करा सर. कंटिन्यू कर. ओके. बाल विकास 2006 मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड कॉमर्सच्या MWCD ची स्थापना झाली. ठीक आहे. 1986 चा कायदा गुरुपाद स्वामी समिती 2016 मध्ये बदल केले. ओपन तर करून घ्या तो बाल विकास. ठीक आहे, बाल विकास ओपन करून घ्या. सहाची मिनिस्ट्री, 86 चा कायदा 2016 मध्ये
दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार मॅक्झिमम शिक्षा ही 1 ते 3 वर्ष असेल. ठीक आहे. आणि धोकादायक कामांची यादी 83 वरून 3 केली. मायनिंग, इनफ्लेमेबल सबस्टन्सेस आणि हजार्डस प्रोसेस अंडर फॅक्टरीज ऍक्ट. ठीक आहे, तेवढंच महत्वाचं. नेक्स्ट 12 जून वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर. 1979 इंटरनॅशनल इयर ऑफ चाइल्ड आणि 2001 ते 10 त्यांचं डिकेड आहे. 79 इंटरनॅशनल इयर आहे. आपण बघितलं 79 म्हणलं की चिल्ड्रन. ठीक आहे, आणि त्यांचं इयर आहे, सॉरी इयर आहे. आणि मगाशी 1979 आणि 1989 बघितलं होतं. 79 महिलांसाठी आणि 89 चाइल्ड साठी. तर क्वेश्चन नीट वाचा. आणि कन्व्हेन्शन होते ते, जे कन्व्हेन्शन होतं महिलांसाठी ते होतं 79 ला, चाइल्ड साठी होतं ते 89 चं होतं. आणि 1979 इंटरनॅशनल इयर ऑफ चाइल्ड आहे. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. नेक्स्ट 2001 ते 10 डिकेड होतं. जे ऍक्ट आहे 1960 चा, बीजिंग रूलला धरून तो आला होता. त्यानंतर जे ऍक्ट 2015, 15 जानेवारी 2016 ला तो सुरू केला आपण. बाल कल्याण समिती जे बोर्ड त्याची तरतूद असते आणि त्याच्यामध्ये दत्तक घेण्याबाबतच्या तरतुदी सुद्धा असलेल्या आपल्याला आढळतात. ILO बालकाची डेफिनेशन 0 ते 18. ठीक आहे. पॉक्सो ऍक्ट 2012, 14 नोव्हेंबर 2012 ला सुरू झालं. फास्ट ट्रॅक कोडची त्याच्यामध्ये तरतूद आहे. NCPCR, SCPCR हे त्याची देखरेख करतील. आणि 2019 मध्ये पॉक्सो ऍक्ट मध्ये सुधारणा झाल्या. मॅक्झिमम शिक्षा फाशी असेल. ठीक आहे, तर ही फॅक्ट लक्षात असू द्या. सुधारणेनुसार मॅक्झिमम शिक्षा ही फाशी असेल. पहिलं राष्ट्रीय बाल धोरण 1974. ठीक आहे, याला अनुसरून ICDS ची स्थापना 60-40 2 ऑक्टोबर 1975 ला स्थापन झालं. 0 ते 6, 15 ते 45 महिला. अनौपचारिक शिक्षण आणि कुपोषण आणि बालमर्त्यता कमी करणं आणि आशा नेमणूक ही पण तरतूद होती. 6 सेवा अंमल राज्य सरकार. युनिसेफ वस्तू पुरवठा करतं. वर्ल्ड बँक सहाय्य करतं. प्रशासकीय संरचनेमध्ये डॉक्टर येत नाहीत. अंगणवाडी 150 ते 400, 401 ते 800. नॉर्मल आणि आदिवासी 150 ते 300 आणि 300 ते 800. ठीक आहे. राष्ट्रीय बाल सनद 9 फेब्रुवारी 2004. NCPCR 5 स्थापना 2007. 1+6 पहिल्या अध्यक्ष शांता सिन्हा, सध्या प्रियंका कानुंगो. महाराष्ट्रामध्ये SCPCR जुलै 2007 ला आलं. ठीक आहे. भारतामध्ये मार्च 2007 ला आलं आणि महाराष्ट्रामध्ये ते जुलै 2007 ला आलं. आणि असं करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य होतं. राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 त्याचा अंमलबजावणी करण्याची देखरेख जी आहे ते SCPCR करतं. नेक्स्ट 2009-10 ला ICPCS आलं. कशासाठी? फॉर जे ऍक्टची अंमलबजावणी करण्यासाठी. आणि त्याचं नाव बदलून चाइल्ड प्रोटेक्शन सर्व्हिसेस स्कीम करणं. त्याच्यामध्ये 4 तत्व होती: प्रतिबंध, संरक्षण, जाणीव आणि संशोधन. बेटी बचाव बेटी पढाव योजना आहे. ठीक आहे. सुकन्या योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना. ठीक आहे. किशोरी शक्ती योजना आणि न्यूट्रिशन प्रोग्राम फॉर अडोलेसंट गर्ल ह्यांचं मिळून सबला आलं 2010 ला. सबला म्हणजेच राजीव गांधी ह्यांचं नाव आहे त्याला. 19 नोव्हेंबर 2010 ला सुरू झालं. ठीक आहे. लाभार्थी 11 ते 18. पोषण आहार आणि इतर घटक असे असतात. तर पोषण आहारला केंद्र 50%. एक 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. बाहेर एक भांडीवाले आले, ते लईच वाजवायला लागले गोष्टी. 1-2 मिनिटात त्यांचं उरकेल, मग आपण जॉईन होऊ. परत एकदा रिवाइज करू. 10 वाजता सुरू करू आपण. एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्या.